ही गोष्ट खूप जुनी आहे. गुजरातमधल्या सुरत शहरात मनसुखलाल नावाचे एक मोठे व्यापारी राहत होते. त्यांचा व्यवसाय होता मौल्यवान रत्नांचा आणि तोही देशविदेशात प्रसिद्ध होता. संपूर्ण सुरत शहरात मनसुखलाल यांना सगळे आदराने ओळखत. मनसुखलाल यांना 2 मुलगे होते, रामलाल आणि श्यामलाल. रामलाल हा अहंकारी आणि दिखाऊ स्वभावाचा होता, तर श्यामलाल नम्र, प्रामाणिक आणि समजूतदार होता. रामलालच्या मनात नेहमी मत्सर आणि कपट असायचं, तर श्यामलाल नेहमी सरळ मार्गी होता. हळूहळू काळ पुढे सरकला. मनसुखलाल आता वयस्कर झाले आणि त्यांनी दोघा मुलांना व्यवसायात हातभार लावायला सांगितलं. थोड्या वर्षांनी मनसुखलाल यांचं निधन झालं आणि संपूर्ण जबाबदारी दोघा भावांवर आली. मोठा भाऊ असल्यामुळे रामलालला निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि मग सुरू झाली त्याची बेईमानी. रामलाल खऱ्या रत्नांच्या नावाखाली नकली रत्न विकू लागला. पैसा वाढला, पण माणूस पण संपलं. दौलतीच्या गर्वात तो सगळ्यांशी उद्धटपणे वागू लागला. श्यामलाल सुरुवातीला काही बोलला नाही, पण नंतर त्याला सगळं लक्षात आलं. त्याने रामलालला समजावण्याचा प्रयत्न केला, पण उलट रामलाल चिडला. तो घरात भांडणं करू लागला आणि शेवटी वाटणी करण्याचं नाटक रचून श्यामलालच्याही वाट्याचा व्यवसाय त्याने लाटून घेतला. श्यामलाल खूप दुखावला, पण रडत बसण्याऐवजी त्यानं ठरवलं, इमानदारीच्या आधारावर मी पुन्हा सुरुवात करणार. त्याने शहरात दुसरीकडे दुकान उघडलं आणि आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. हळूहळू त्याच्या मेहनतीला यश मिळालं. त्याचं नाव पुन्हा देशविदेशात पोहोचलं. लोक म्हणू लागले, श्यामलालच्या रत्नांवरती विश्वास ठेवता येतो. आणि दुसऱ्या बाजूला रामलालची फसवणूक उघड होऊ लागली. त्याचं नाव बाजारात खराब झालं. ग्राहकांनी त्याच्याकडून रत्न घेणं बंद केलं. हळूहळू त्याचा सर्व व्यवसाय गेला. घर, दुकान सगळं विकावं लागलं आणि अखेर रामलाल कुटुंबासह रस्त्यावर आला. तेव्हाच त्याला आपल्या कर्माचं फळ समजलं, पण आता उशीर झाला होता. श्यामलालला जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्याचं मन हेलावलं. त्याने सर्व विसरून आपल्या भावाकडे धाव घेतली. रामलाल नकार देत असतानाही श्यामलालनं त्याला आणि त्याच्या परिवाराला स्वतःकडे आणलं, राहायला जागा दिली. हा तोच भाऊ होता ज्याला रामलालनं अन्यायानं घराबाहेर काढलं होतं आणि आज तोच भाऊ त्याला सन्मानानं परत घरात घेऊन आला होता. म्हणूनच म्हणतात, नशिबाचा खेळ कधी कुणाशी कसा होईल हे कुणालाच सांगता येत नाही, पण हो, एक गोष्ट ठरलेली असते, आपलं कर्मच आपलं नशीब लिहितात. रामलाल आणि श्यामलालच्या जीवनात जे घडलं तसं आपल्या आयुष्यातही होतं. वाईट कर्म केल्यावर माणूस खाली जातो आणि चांगले कर्म केल्यावर जीवन आपोआप वर येतं. म्हणून लक्षात ठेवा, धन कमावणं हुशारी आहे, पण धर्म कमावणं हा खरा विजय आहे.